शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण जी काकडी बघत आहोत, ही आहे सीडनेटमधील सह्याद्री नावाची व्हरायटी आहे आणि 1 एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी लावलेली आहे. आपण जी काकडी बघत आहोत ही व्हाईट कलरची आहे आणि 1 एकर क्षेत्रावर पूर्णपणे या काकडीची लागवड झालेली आहे. 3 तोडे आतापर्यंत या काकडीचे झालेले आहे आणि आता आपण सध्या सेटिंग बघत आहोत. मोठ्या प्रमाणात या काकडीला सध्या सेटिंगचं दिसत आहे आपल्याला आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर काकडी लावायचा विचार करत असाल तर सह्याद्री नावाची वेलकम कंपनीची व्हरायटी उत्तम आहे. 1 एकर क्षेत्रावर पूर्ण हे शेतकऱ्यांनी ही काकडी लागवड झालेली आहे आणि आपण सध्या स्थितीला बघू शकतो की पानांची क्वालिटी व कुठल्याही डावणी व भुरीचा अटॅक या काकडीच्या पिकावर सध्या तरी आपल्याला दिसत नाही आहे. कारण की यांनी फवारणीचं व्यवस्थापन उत्तम ठेवलेलं आहे. आतापर्यंत जे फवारण्या झाल्या या फवारणीचा रिझल्ट बी यांना चांगला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, काकडी लागवड करत असताना काकडीवर येणारे रोग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणात काकडीवर डावणी आणि भुरीचा अटॅक मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो आणि याच्या नियंत्रणासाठी योग्य ते बुरशीनाशक आपल्याला आपल्याजवळ असणे गरजेचं आहे. आणि किडीचा जर विचार केला तर लाल कोळी आणि पांढऱ्या माशीचा अटॅक आपल्याला काकडीवर मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यासाठी पण योग्य ते प्रकारचे कीटकनाशक आपल्याला आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. फवारणी व्यवस्थापन जितके उत्तम असेल तितक्या प्रमाणात आपल्याला काकडीचे उत्पादन चांगले मिळते. शेतकरी मित्रांनो, 1 एकर क्षेत्रावर यांनी काकडी लागवड करण्यात सगळ्यात मोठा खर्च तर बियाणाचाच असतो. त्यामुळे बियाणं लागवड लागवड झाल्यानंतर आपल्याला फवारणी आणि खताचे व्यवस्थापन ही चांगले असणे गरजेचं आहे, जेणेकरून आपलं पीक उत्तम निघेल. दर 3 दिवसाला आपल्याला ड्रीप फर्टिलायझर देणे ही या पिकाला गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला टनेजमध्ये ॲव्हरेज चांगले निघेल. शेतकरी मित्रांनो, काकडी लागवडच आपण या पूर्ण क्षेत्रावर केलेली असेल आणि काही तुम्हाला अडचणी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आत्ताच या काकडीला 2 दिवसापूर्वी फवारणी झालेली आहे आणि आपण सेटिंग बघू शकतो. पूर्णपणे 4 टनाचा जवळपास तोडा आतापर्यंत या काकडीचा झालेला आहे आणि मला तर वाटतं आता पुढचा तोडा कमीत कमी 5 टनाचा या क्षेत्रावर होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.